खूप हा. छान ध्यान झालं मॅडम. मस्त. मी तुमचं खरंच धन्यवाद म्हणते की तुम्ही सगळ्यांना एक स्वतःच स्वतः ध्यानाची सवय लावताय विदाउट गायडन्स, आणि इतकं सुंदर झालं. आज मला सगळ्यांनी ग्रुपवर सांगा या उपनिषदाच्या की हे ध्यान छान झालं की नाही, आणि काय वेगळं पण जाणवलं तुम्हाला. आपण आधी मॅडमनी सूचना दिल्या आणि नंतर जी काही शांतता होती, स्तब्ध शांतता एकदम खूप डीप मधली, ही अनुभवली की नाही? ते सगळ्यांनी ग्रुपवर टाकायचे. आणि मॅडमचं कालचं मी सेशन रेकॉर्डिंग केलेलं ऐकलं. खूपच छान सांगताय मॅडम तुम्ही, आणि छान समजून सांगताय, आणि इतकं अवघड गोष्ट ही सोप्या पद्धतीने मांडताय. त्यामुळे खरंच तुमचे धन्यवाद. आणि जे साधक आता हजर आहेत त्या सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही अजून पेशन्स ठेवून ऐकत आहात. त्यामुळे तुमचं अभिनंदन सुद्धा आणि धन्यवाद सुद्धा. सुरू करू शकता मॅडम तुम्ही. हो. धन्यवाद मॅडम. तुम्हीच दिलेल्या प्लॅटफॉर्मवर आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळेच हे शक्य होतंय सगळं. तर चला, ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. सुदर्शन पिरॅमिडलाही धन्यवाद. मंगल मॅडमला धन्यवाद. आणि विहंगमच्या प्लॅटफॉर्मला पण खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्ही सगळ्या जणी इतक्या संख्येने उपस्थित राहून हे आपल्या स्वतःचं आत्म्याचं ज्ञान जे आपण ग्रहण करतो आहे, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना आणि आपल्या ग्रुप एनर्जीला खूप खूप धन्यवाद. तर माझ्या गुरूंना प्रणाम करून आणि शंकराचार्यांना प्रणाम करून आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन आपण सुरू करूया. तर आपण हे बघितलं काल, 4 आपले मंत्र झाले होते. तर पुन्हा आपण ते थोडे आपल्याला मंत्र फक्त रिपीट करायचे असतात, कारण त्याचा अर्थ आपण प्रत्येक वेळा बघितला की परत परत आपण ते आपल्या चांगलं मनामध्ये ठसतं. तर पहिला प्रश्न होता त्यांनी विचारलेला की ओम केनेशितम पतति प्रेषितम मना केन प्राण प्रथम प्रेतियुक्त केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्र कौ देवो युनक्ति। म्हणजे यह मन किसके द्वारा इच्छित और प्रेरित होकर अपने विषयों में गिरता है, किससे प्रयुक्त होकर प्रथम प्राण चलता है, प्राणी किसके द्वारा इच्छा की हुई वाणी बोलते हैं, और कौन देव चक्षु तथा श्रोत्र को प्रेरित करता है। तर याचा अर्थ आपण बघितलाच आहे डीप मध्ये. त्याच्यानंतर मग त्यांनी उत्तर दाखल गुरु त्यांना दुसरा जो मंत्र आहे तो सांगतात की श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनो यद्वाचो वाचम सौ प्राणस्य प्राणश्चक्षु चक्षुष चक्षु रतिमुच्च धीरा प्रेत्यास्मान लोकादमृता भवंती। जो श्रोत्र का श्रोत्र, मन का मन और वाणी का वाणी भी है, वही प्राण का प्राण और चक्षु का चक्षु है। ऐसा जानकर धीर पुरुष संसार से मुक्त होकर इस लोकों से जाकर अमर हो जाते हैं। तर असं त्यांनी सांगितलं की याच्या मागे कोण आहे बा. तर ते फक्त धीर पुरुषांना समजतं, सामान्य लोकांना समजायला जरा कठीण असतं. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की ह्या दुसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी उत्तर दिलं आहे. आणि तिसऱ्या मंत्रातही ते सांगतात आहे की न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति न मनो न विज्ञो न विजानीमो यथैतदनुशिष्याद अन्यदेव तद विदिता तथो अविदिता तथि इति शुश्रुम पूर्वेशम ये नस्तद्विचक्षिरे। वहां उस ब्रह्म तक नेत्रेंद्रिय नहीं जाती, वाणी नहीं जाती, मन नहीं जाता। अतः जिस प्रकार शिष्य को इस ब्रह्म का उपदेश करना चाहिए वह हम नहीं जानते। गुरूंचं म्हणणं आहे की कशा प्रकारे आता उपदेश करायचा बा, कारण की हे नेत्र आणि वाणी वगैरे तिथपर्यंत नाही पोहोचत त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत। वह हमारी समझ में नहीं आता। वह विदित से अन्य है तथा अविदित से भी परे है। ऐसा हमने पूर्व पुरुषों से सुना है जिन्होंने हमारे प्रति उसका व्याख्यान किया है। म्हणजे त्यांच्या पूर्व परंपरागत जे त्यांच्या गुरूंनी त्यांना शिकवलं, त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की ते जे ब्रह्म आहे ते विदितचे अन्य आहे, याचा काल आपण अर्थ पाहिलाच त्या दिवशी, परवाच्या दिवशी, आणि विदित से भी परे आहे, असं तिसरा मंत्र आहे. तर काल आपण चौथा मंत्र जो बघितला, यद्वाच यद्वाचनभ्युदितं येन वाग् अभ्युद्यते तदेव ब्रह्म
त्वम विद्धि नेदम यदिदम उपासते. जो वाणी से प्रकाशित नहीं होता, म्हणजे वाणीमुळे ते ब्रह्म प्रकाशित नाही होत, तर किंतु जिससे वाणी प्रकाशित होते होती है, पण ती वाणी त्या ब्रह्मामुळे प्रकाशित होते. ब्रह्म म्हणजे आपलं स्वरूप आहे, आपल्यामुळेच ती वाणी प्रकाशित होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. उसी को तू ब्रह्म जान, म्हणजे तेच खरं आपल्याला ज्ञान ज्याचं आपल्याला मिळवायचं तेच खरं ब्रह्म आहे. जिस इस देश कालावचिन्न वस्तू की लोक उपासना करते हैं वह ब्रह्म नहीं है. म्हणजे टाइम स्पेस कॉझेशन मध्ये जे लोक उपासना आणि हे सगळं करतात ज्या तत्वाची, ते ब्रह्म नाहीये बुवा असं त्यांचं म्हणणं आहे. तर याच्यामध्ये काल आपलं थोडस एक राहिलंय घ्यायचं, मला वाचताना लक्षात आलं की आपण हे घेतलं नाही म्हणून. तर त्यांनी असं म्हटलं इथे चौथ्या मंत्रामध्ये, हा जीवामुळे, जो चैतन्य सत्ता स्वरूप ब्रह्म वाणी से अप्रकाशित है, जिव्हा मूल आदि 8 स्थानों में. तर जिव्हा मूल आदि 8 स्थानोंचा अर्थ पण ते बघायचा थोडस ते आहे. वाणी क्या है? वो जिह्वा में प्रकट होती है. जिह्वा यानी जीभ. पर उसके मूल 8 स्थान है. तर त्याचं मूळ कोणते स्थान आहे? 8 आहे. इसका उपयोग करके वाणी फंक्शन करती है, नाही कार्य करती है. तर ते 8 स्थान कोणते आहे? जिव्हा म्हणजे स्वतः ती जीभ आहे, मग हृदय आहे, कंठ, मूर्ध्वा, दंत, नासिका और ओष्ठ और तालू. म्हणजे या सगळ्या इथल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याचा उपयोग करून ती वाणी बोलत असते असं त्यांचं म्हणणं आहे. की जिव्हा, वाणी से जिव्हा प्रकट होती है पर उसका मूल हृदय है. हृदयात ना एखादं काहीतरी आपण इमोशन्स आपले तयार होतात. कंठ म्हणजे ती कंठाच्या द्वारे मग आपण ते प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. मूर्ध्वा, दंत, दाताच्या तिथून पण आपण बोलत असतो. काही शब्द दाताला दात लावून वगैरे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आहे की कशा प्रकारे आपण शब्द बोलत असतो. नासिका, काही शब्द जे असतात ते नाकाच्या द्वारे त्यांचा उच्चार असतो. ओष्ठ, काही जे शब्द असतात ते ओठाने असे स्पर्श करून आपण त्याचा उच्चार करू शकतो. टाळू, काही तर जीभ टाळूला लावून शब्द उच्चारले जातात. इस 8 जगह से वाणी को आश्रय लेना पडता है. म्हणजे वाणीला ब्रह्म तर प्रकाशितच करतं, पण म्हणजे त्या चैतन्याच्या द्वारेच ती वाणी प्रगट होत असते. पण हे जे 8 स्थान आहे, म्हणजे तोंडातल्या आतला जेवढाही भाग आहे ज्याच्याद्वारे आपण शब्दांचा उच्चार करतो, त्याच्यासाठी त्यांनी हे महत्वाचं सांगितलं आहे. वाणी नामका जो इन्स्ट्रुमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन, आपण त्याच्याद्वारे बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर ते कसे काय असतात? इन सब का हमें प्रयोग करना पडता है. या सगळ्यांचा उपयोग तिथे होत असतो बोलते समय. त्याचबरोबर वाणी की देवता अग्नी है. तर हे आपण बघितलं होतं मागच्या वेळेस, जे उपनिषद आपण ईशावास्य घेतलं त्याच्या आधी 2 पुस्तकं घेतले होते. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तत्वबोध आणि आत्मबोधामध्ये की वाणीची देवता जी आहे ती अग्नी देवता आहे. प्रत्येक इंद्रियांची देवता त्याच्यात आपल्याला सांगितली होती. तर वाणी की देवता अग्नि है, जो तेल और घी का अंश होती है. उसके स्थूल भाग है, उससे हड्डी बनती आहे. म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच्यामध्ये जो तेलाचा आणि तुपाचा अंश असतो त्याच्याद्वारे त्याचा जो स्थूल भाग असतो तो उससे हड्डी बनती है, म्हणजे हाड आपले तयार होतात. मध्यम भाग से हमारा बोन मॅरो बनता है. बोन मॅरो म्हणजे मज्जा जी असते आपली. और उसके सूक्ष्म भाग से वाणी तयार होती, आणि त्याचा जो अन्नाचा जो सूक्ष्म भाग असतो त्याच्यापासून ती वाणी तयार होत असते. हे हे जे आहे ते खूप सूक्ष्म प्रकारे अन्नाद्वारे तयार होणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. तर असं जे उपनिषद आहेत ना, काही काही उपनिषदांमध्ये इतकं डीप नॉलेज दिलेलं आहे की आपल्याला त्याच्यावरनं कळतं की आपले ऋषीमुनी कसे सायंटिस्ट होते. शरीर विज्ञान जे आपण शिकतो, जीवशास्त्र वगैरे वगैरे, तर त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे हे किती हजारो वर्षांपूर्वीचे जे आहेत हे जे उपनिषद, त्याच्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलं आहे. त्वचा कशापासून बनते, इवन इतकं की मनुष्याचा जन्म कशाद्वारे होत असतो,
की जे अन्न आपण खातो त्या अन्नाद्वारे मग ते सगळं तयार होत असतात, सगळ्या गोष्टी कशा प्रकारे, ते सगळं खूप सुंदर नॉलेज याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे सायन्स आणि अध्यात्म याचं सगळं त्यांनी कॉम्बिनेशन केलेलं आहे. जसं आपल्याला मॅडम करून सांगतात, स्पष्ट व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणून सायन्सद्वारे पण ते आपल्याला सांगत असतात. तर असं, और उसके सूक्ष्म भाग से पाणी तयार आहे, तो यह तेल घी माने अग्नी आहे. तर इथे त्यांनी म्हटलंय की अग्नि तत्व जी किंवा अग्नी ही देवता जी आहे ती वाणीची देवता आहे. तर हे तेल आणि घी जे अन्नामधलं आपण ग्रहण करत असतो त्याच्यापासून ती वाणी कशी तयार होत असते हे महत्वाचं सांगितलंय. इनमें तेल घी अग्नि ये प्रधान तत्व है, तत्व है। ये भी 5 एलिमेंट के ही बने हैं, पर प्रधानता अग्नि की है. म्हणजे हे जे तत्व आहेत ते 5 एलिमेंटनेच बनलेले आहे, पण मुख्य तत्व हे अग्नि तत्व आहे. तर आता तुम्हाला आठवत असेल की त्या तत्वबोधामध्ये आपण सांगितलं होतं की हे 5 एलिमेंटचं कॉम्बिनेशन आपण सांगितलं होतं. पहिले म्हणजे कोणतं एलिमेंट तयार झालं, मग त्याच्यापासून सगळे कसे उत्पन्न होतील. तर एका एका एलिमेंट मध्ये, जसं पृथ्वी तत्व आपण घेतलं त्याच्यामध्ये एक म्हणजे अर्धा भाग त्याचाच असतो आणि एक अर्ध्या भागामध्ये एक अष्टमांश म्हणजे एक चतुर्थांश भाग बाकीचे 4 तत्व यांचं कॉम्बिनेशन असतं. ते सगळं मी तुम्हाला पिक्चर सहित दाखवलं होतं. आता ज्याला आठवत असेल तर ठीक आहे, नाही तर एखाद्या वेळेस मी पुन्हा पिक्चर टाकेल की त्यांचं कॉम्बिनेशन कसं असतं ते. तर म्हणून त्यांनी सांगितलंय की प्रत्येक याच्यामध्ये 5 एलिमेंट असतातच, प्रत्येक जो घटक असतो, पण त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की अग्नी की प्रधानता वाणीच्या ज्या वाणी जे हे आपण बोलतो त्याच्यामध्ये अग्नि की प्रधानता होती है, म्हणजे अग्नि तत्वाचं जास्ती असतं. अग्नि देवता का आश्रय लेकर ही हम वाणी से बात करते. तर हे थोडंसं महत्वाचं होतं म्हणून मी सांगितलं, बाकी काही वाचायची गरज नाही. तर आपला पुढचा जो मंत्र आहे त्या मंत्राकडे आपण जाऊया. तर पाचवा, आता हे जे इथून चौथ्या मंत्रापासून तर 8व्या मंत्रापर्यंत प्रत्येक याचं विश्लेषण त्यांनी सांगितलं आणि सेम मंत्र आहे, सेम अर्थ आहे. तर आता आपण वाणीचं बघितलं याच्यामध्ये. तर हा जो 5वा मंत्र आहे त्याच्यामध्ये सांगितलं यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मतत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. तर त्यांचं म्हणणं आहे की जो मन से मनन नहीं करता, मन से मनन नहीं किया जाता, बल्कि जिससे मन मनन क्रिया करता हुआ कहा जाता है उसी को तू ब्रह्म जान. म्हणजे जसं सांगितलं आहे की वाणी त्यात आत्मतत्वाला प्रकाशित नाही करत, पण आत्मतत्वाच्या चैतन्याने ती वाणी प्रकाशित होत असते. तसंच इथे पण सांगितलं आहे की जो मन से मनन नहीं किया जाता, मनाने त्याला आपण म्हणजे प्रकाशित नाही करू शकत त्या ब्रह्मतत्वाला, पण ते ब्रह्मतत्वाच्या चैतन्यामुळे या मनाचं प्रगटीकरण होत असतं. मनामध्ये जे विचार येतात हे सगळे येतात, तर ते कशामुळे असतं, तर ह्या प्रकाशामुळेच असतं, ब्रह्माच्या. तर उसको तू ब्रह्मजान, म्हणजे ज्याच्याद्वारे आपण मनाने विचार करू शकतो, मनाने सगळं जे काही आपलं सुरू असतं मनन, तर ते सगळं कशामुळे, त्या ब्रह्मतत्वामुळेच असतं. जिस इस देश कालावच्छिन्न वस्तू की लोक उपासना करते हैं वह ब्रह्म नहीं है. म्हणजे तेच आपण नेहमीप्रमाणे हे घ्यायचं की टाइम स्पेस कॉझेशन मध्ये म्हणजे देश आणि काळ आणि या सगळ्या गोष्टींच्या द्वारे आपण ज्या तत्वाला आपण जाणत असतो ते हे तत्व नाहीये, तर त्या देश कालावच्छिन्न त्याच्या पलीकडे आहे, टाइम स्पेस कॉझेशनच्या. तर ह्या सगळ्याचा अर्थ आपण काल बघितला. तर प्रत्येक याच्यामध्ये आता ह्या प्रत्येक मंत्रामध्ये त्यांनी प्रत्येकाच्या मागचं तत्व असं सांगितलेलं आहे. तर आता मनाच्या बद्दल आपण हा 5वा मंत्र आहे तर ते थोडस वाचूया. स्पष्टीकरण. मन के द्वारा चिंतन करके ये तत्व हमें प्राप्त नहीं होगा. ते मनाच्यासाठी सांगून राहिले की मनाने चिंतन करून ते तत्व आपल्याला प्राप्त नाही होऊ शकत. उसके भी परे हमें जाना है. उपाधि का ही हम मनन कर सकते हैं. उपाधी म्हणजे मी सांगितलं की फॉर्म मध्ये जे आहे, जसं मूर्तीमध्ये, तर त्याचं आपण मनन चिंतन किंवा त्याची पूजा अर्चना करू शकतो. दृष्टा का मनन संभव नहीं है क्योंकि वो मेरा ही स्वरूप है. हे सगळ्यात महत्वाचं मागच्या वेळेपासून त्यांनी सांगायला सुरुवात केली आता, की द्रष्टा का मनन, जो स्वतः साक्षी रूप आहे त्याचं मनन तुम्ही कसं कराल, क्योंकि वो मेरा ही स्वरूप आहे. हा मुख्य पॉइंट इथे की ते आपलंच स्वरूप आहे, त्याचं वर्णन कसं करू शकाल तुम्ही. दृश्य माने जो दिखता है उसका मनन कर सकते हैं, जे दिसतं त्याचं आपण करू शकतो, पर मेरे से जो अलग है उसका मनन नहीं कर सकते.
हाँ सॉरी, उस मेरे से जो अलग है उसका मनन कर सकते हैं, बल्कि हमारा मनन जिसके द्वारा होता है वही ब्रह्म है. म्हणजे मनन करण्याला, चिंतन मनन जे आहे किंवा मनाने जे काही विचार वगैरे करत असतो ते करायला भाग पडणारा, म्हणजे त्याला प्रेरित करणारा आणि त्याच्या इच्छा त्याच्यात निर्माण करणारा जो आहे ते ते ब्रह्म आहे व असं ते सांगतात आहे. उपाधी माने देश कालावच्छिन्न में है. उपाधी कशी असते? उपाधी म्हणजे मूर्ती. आता आपण मूर्तीच एक एक्झाम्पल घेऊ आपण इथे, की कोणती मूर्ती, विष्णूची म्हणा, कृष्णाची, कोणती पण मूर्ती, तर ती कशी आहे? काळ आणि स्पेस मध्ये आहे आणि कॉझेशन में है. उसका चिंतन संभव है, म्हणजे त्याचं चिंतन मनन आपण करू शकतो. पर जो उसके परे है वही ब्रह्म है, उसका चिंतन करना कठीण है, असं त्यांचं म्हणणं आहे. की त्याचं आपण चिंतन करणं कठीण आहे, कारण ते देश कालावच्छिन्नच्या पण पलीकडे असतात. म्हणजे हा एक शब्द त्यांनी तिथे घेतलाय, टाइम स्पेस कॉझेशन असं आपण त्याला म्हणू शकतो इंग्लिश मध्ये. जिस मन के द्वारा मनन नहीं किया जाता, मन और बुद्धि के एक रूप से यह मन शब्द से अंतःकरण ग्रहण किया जाता है. त्यांनी म्हटलं आहे की मननाने मन, चित्त, बुद्धि, अहंकार, अंतःकरण ये चारों माने मन यहाँ लिया है. म्हणजे हे चारींचं कॉम्बिनेशन इथे घेतलं आहे, त्याच्याच द्वारे आपण मनन करू शकतो. या फिर माने यहाँ से कभी कभी संकल्प मन, यहाँ से कभी कभी संकल्प विकल्प करने वाला जो होता है मन, और बुद्धि, और चार जो एस्पेक्ट अभी कहा है, मतलब अहंकार, चित्त, बुद्धि, अंतकरण वगैरे हे सगळे जे आहे लेकर बात कर रहे हैं, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करूनच आपण हे करत असतो. माने अंतकरण के द्वारा आत्मा का ग्रहण किया नहीं जा सकता. मन में विचार उठते उसे मनन कहते हैं. मनामध्ये जे विचार उठत असतात त्याला आपण मनन करतो. वह समस्त इंद्रियों के विषयों में व्यापक होने के कारण संपूर्ण इंद्रियों के लिए समान है. तर हे जे सगळे इंद्रिय आहे त्यांचे पाच विषय, पाच इंद्रियांचे पाच विषय, म्हणजे रूप डोळ्यांचा विषय, रस जिभेचा विषय वगैरे, हे पाच इंद्रियांचे पाच विषय त्यांनी सांगितले. से हमारा मन जुडा हुआ है. याच्याशी आपलं मन कनेक्टेडच असतं. म्हणजे छान एखादी गोष्ट जर आपण जिभेवर ठेवली, गोड आहे, किती छान आहे, आपण आधी खाल्लीये काय, हे आपल्या मनाद्वारे आपल्याला कळत असतं. तर हे मन काय कसं आहे? व्यापक आहे. समस्त इंद्रियों के विषयों से वह व्याप्त है. म्हणजे इंद्रियांच्या विषयाशी ते, विषयाने ते व्याप्तच असतं कायम. ते जुडा हुआ है, व्याप्त म्हणजे आणि कनेक्टेड असतं सतत. बगैर मन से इंद्रियों के विषयों का हमें ज्ञान नहीं हो सकता. मनाशिवाय त्या इंद्रियांच्या विषयाचं आपल्याला ज्ञान नाही होऊ शकत. आता हे सगळं खूप वाचत बसायची आपल्याला गरज नाही. आता त्याच्यात सांगितलंय त्यांनी फक्त की ह्या चारींच्या कॉम्बिनेशननेच आपण कुठल्याही चिंतन मनन किंवा विचार आपल्या मनामध्ये येत असतात. मन काय करत असतं? संकल्प विकल्प करत असतं. त्याचबरोबर अं हे चार आस्पेक्ट त्यांनी सांगितले की मन, चित्त, बुद्धी, अहंकार आणि अंतःकरण, तर हे एकमेकाशी कनेक्टेड असतात. तर ते सगळे त्याद्वारे आपल्याला करायचं असतं. अजून इथे त्यांनी सांगितलंय की काम, संकल्प, संशय, श्रद्धा, अश्रद्धा, धैर्य, अधैर्य, लज्जा, बुद्धी और भय ये सब मन ही है. तर या मनामध्ये या सगळ्या गोष्टी चालूच असतात असं त्यांचं म्हणणं. या मनामध्ये जिसमें काम, संकल्प, संशय, श्रद्धा, अश्रद्धा, धैर्य, अधैर्य, लज्जा, बुद्धि, भय जिसमें है वो आत्मा का संकल्प नहीं कर सकता. म्हणजे या अशा ज्या मनामध्ये जे मन असतं त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी असतात. काम म्हणजे सगळ्या वासना असतात, संकल्प विकल्प असतात, संशय सतत सुरू असतो. कोणत्याही कशाही बद्दल संशय मनात असतात, श्रद्धा असते, अश्रद्धा असते, कधी श्रद्धा असते कधी श्रद्धा नसते, धैर्य असतं, अधैर्य असतं, लज्जा असते, बुद्धी और भय, भीती पण असते त्या मनामध्ये. तर या सगळ्यांच्या द्वारे आपण त्या आत्म्याला जाणू नाही शकत असं त्यांचं म्हणणं आहे.
ब्रह्म ही, क्योंकि मन का प्रकाशक वह ब्रह्म ही है, तर त्याला प्रकाशित करणारा कोण आहे, ते ब्रह्म आहे. ब्रह्म मन का नियामक माने कंट्रोलर आहे. तर अशा प्रकारे हे खूप सारं वर्णन त्यांनी केलं, आपल्याला काही करायचं नाहीये. तर पुढचा आपल्याला हा जो मंत्र आहे तो वाचायचा आहे. आता हे सगळं मनाचं स्वरूप झालं. मनाबद्दल त्यांनी सांगितलं की मनामध्ये काय उत्पन्न होत असतं, ते कशाचं कॉम्बिनेशन आहे, काय आहे. हम अपने ही स्वरूप में प्रवृत्त कैसे होगे, मनाबद्दल त्यांनी सांगितलं आहे की मन माने साक्षी है, तो हम अपने ही स्वरूप में प्रवृत्त कैसे होंगे. मन स्वतंत्र रूप से चेतन नहीं है, वह उस चैतन्य ज्योती का आश्रय लेकर चिंतन करता है. हे आपल्याला समजलं. आता त्यालाच आपण ब्रह्म जाणायचं आहे आणि ते देश काल आणि टाइमच्या पोझिशनच्या पलीकडे आहे. जे ब्रह्म आहे ते, पण मन त्याच्या आतमध्ये आहे. तर ह्या हे जे सगळे सांगितलं हे तो, ते मन कसं असतं, वृत्तीयुक्त असतं. म्हणजे हे संकल्प संशय ह्या सगळ्या वृत्ती आहेत. ऐसे मन का जो चेतयिता है, चेतयिता म्हणजे त्याला चैतन्य देणारा, चेतयिता म्हणजे चेतवणारा वगैरे असं नाही, त्याला प्रकाशित करणारा. माने मन में चैतन्य का आभास उत्पन्न करने वाला जो तत्व है, उसी को तू साक्षी, यानी उस आत्मा को तू ब्रह्म मान. और बाकी सभी उपासना छोड़कर नेदम यदिदम उपासते, असा एक आहे मंत्र. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की त्या सगळ्या उपासना सोडून तू उपाधी रहित तत्वाला मान. मग आहे सहावा मंत्र. सहावा मंत्र आहे यश्चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. हे मंत्रामध्येच दिलेलं आहे, नेदम यदिदम उपासते. तर आता चक्षु म्हणजे डोळा, डोळ्याबद्दल त्यांनी तेच सांगितलेलं आहे. हे सगळे जे इंद्रिय आपण घेतले होते, प्रश्नामध्ये जे विचारलं आहे की श्रोत्रस्य श्रोत्र, मनसो मनो, प्राणस्य प्राण, त्याच्याबद्दल ते प्रत्येक मंत्रामध्ये सांगून राहिले आहे की या प्रत्येकाला कोण प्रकाशित करतं आणि त्याच काय आहे. जिसे कोई नेत्र से नहीं देखता, बल्कि जिसकी सहायता से नेत्र अपने विषयों को देखता है. म्हणजे नेत्राच्या द्वारा आपल्याला ते ब्रह्मतत्वाची जाणीव होत नसते किंवा ते दिसत नसतं, पण जिसकी सहायता से नेत्र अपने विषयों को देखते हैं, म्हणजे त्याच्या चैतन्याने हे जे डोळे आहेत ते आपल्याला रूपाचं ज्ञान देत असतात. त्याच्यामुळे आपण बघू शकत असतो, त्या ब्रह्मतत्वाच्या प्रकाशामुळे. आणि त्याच्या सहाय्यतेने आपण डोळ्यांनी बघण्याची क्रिया करत असतो. म्हणजे एखाद्या वस्तूला बघतो आहे, व्यक्तीला बघतो आहे, निसर्ग बघतोय, ही सगळी क्रिया कशाने होत असते, त्या ब्रह्मतत्वाच्या जो प्रकाश आहे तो त्या चक्षुच्या द्वारे म्हणजे डोळ्यांच्या द्वारे आपल्याला दिसत असतो. आणि त्या प्रकाशाद्वारेच त्या डोळ्यांनी आपण सगळं बघत असतो चराचर सृष्टीला. तर उसी को तू ब्रह्मजान, म्हणजे त्या डोळ्यांना जो प्रकाशित करतो आहे तेच खरं ब्रह्म आहे. जिस इस देश कालावच्छिन्न वस्तु की लोग उपासना करते हैं, वह ब्रह्म नहीं है. तर ते ब्रह्म नाहीये बा, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे तेच टाइम स्पेस कॉजेशन मध्ये आलेलं आहे. तर इथे त्यांनी सांगितलं आहे की हम नेत्र के द्वारा जो भी ज्ञान, हमें नेत्र के द्वारा जो भी ज्ञान होता है वह नष्ट होने वाला है. म्हणजे कोणतीही वस्तू जी आपण डोळ्यांनी बघतो ती नश्वर आहे, आपल्याला माहिती की कधी ना कधी ती नष्ट होणारी आहे. या दृष्टम तदृष्टम. अल्प में सुख नहीं है, म्हणजे ती कशी मग नित्य आहे का नाही, अनित्य आहे, मग ती नष्ट होणारीच आहे कधीतरी, मग त्याच्यात सुख आहे का नाही. जिसके द्वारा हमारी आंखें देखती है वह ब्रह्म है, ज्याच्याद्वारे आपण आपले डोळ्यांनी बघू शकतो त्याच्या मागचं जे तत्व आहे तेच ब्रह्म है. जिसकी सहायता से प्रकाश से नेत्र अपने विषयों को देखता है वह ब्रह्म है. नेत्र का विषय रूप है. मानो विषय नेत्राचा विषय कोणता आहे, रूप आहे, आपल्याला माहिती आहे. प्रत्येक इंद्रियांचा विषय असतो कलर. तर तेच कुठे असतं, हे अन्नमय कोशामध्ये असतं. सभी कोशों के परे जो तत्व है उसे ब्रह्मजान. शुद्ध ब्रह्म, ते जाऊ दे आता. काल के परे है सब, म्हणजे हे काळाच्या पण अतीत आहे आणि स्पेसच्या पण. तर त्याच्यानंतर
अंतःकरण की वृत्ति है 5 प्रकार की है। रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श। नेत्र द्वारा रूप अलग से देखा जाता है, तो वही ब्रह्म है। उस नेत्र को जो प्रकाशित करता है उसी को तो ब्रह्मज्ञान असं ते म्हणतात. त्याच्यानंतर आहे 7वा जो मंत्र आपल्याला सांगितलाय तो आहे, यत् श्रोत्रेण शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. आता इथे श्रोत्र म्हणजे कानाबद्दल सांगितलंय. जिसे कोई कान से नहीं सुनता बल्कि जिससे यह श्रोत्रेंद्रिय सुनी जाती है उसी को तो ब्रह्मज्ञान. म्हणजे ह्या कानाने आपण त्याला ऐकू नाही शकत त्या ब्रह्मतत्वाचं जे काय आहे, पण त्याच्या प्रकाशामुळे आपण ऐकण्याची ही जी शक्ती आपल्या कानाला मिळाली आहे ती त्या ब्रह्मामुळेच, ब्रह्मतत्वामुळेच मिळाली आहे. त्यालाच तू खरं ब्रह्म जाण. बाकी सगळ्या ज्या उपासना तुम्ही जिस इस देश कालावच्छिन्न वस्तू की लोक उपासना करते हे वह ब्रह्म नाही है, अपॉइंटमेंट आहे. असं ते म्हणतात. म्यूट करा. कोण आहे? 6:30. सबिता मॅडम. तर हे श्रोत्र म्हणजे कान, कानाला जे प्रेरणा देतं किंवा जी ऐकण्याची शक्ती आपल्याला मिळाली आहे कानाद्वारे, तर ती कोणाच्या प्रकाशामुळे, कोणत्या चैतन्यामुळे? ते त्या ब्रह्मतत्वाच्या चैतन्यामुळे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तेच खरं ब्रह्म आहे. हम्म. कान के द्वारा हम जो सुनते हैं वो ऑब्जेक्टिव नॉलेज है, वो ज्ञान नाही है. खरं ज्ञान जे आहे ब्रह्माचं, ब्रह्मतत्वाचं, ते खरं ज्ञान आपल्याला नाहीये. ते सगळं ऑब्जेक्टिव्ह नॉलेज नॉलेज आहे, म्हणजे बाह्य वस्तूंचं सगळं नॉलेज आहे. वह श्रोत्रेंद्रिय जिसका आश्रय लेकर सुनने का काम कर रहा है उसे तो ब्रह्म जान. देहबोध हमें छोडना है, म्हणजे त्याच्या पलीकडचं जे तत्व आहे, कानाच्याही पलीकडे आहे, ते कानाचा कान जे त्यांनी म्हटलेलं आहे ते ते आहे. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की शब्द जो हम सुनते हैं वह आकाश का गुण है. आपल्याला गुण पण आपण बघितले होते की कोणत्या कोणत्या इंद्रियाचे गुण कोणते आहेत. तर हे शब्द जे आहे ते आकाशाचा गुण आहे. कार्यभूत माने इफेक्टभूत. शब्द मनोवृत्ति से युक्त माने बगैर मन से हम हमारे कान के द्वारा शब्द को सुन नहीं सकते. आता इथे पण मनाशी रिलेटेड आहे ते. म्हणजे कोणताही आपण शब्द जर ऐकतो आहे, समजा एखादा शब्द आपण ऐकला, जसं की गाय हा शब्द ऐकला, तर मग मन लगेच आपल्या मनातल्या ज्या स्मृती आहेत सगळ्या साठवून ठेवल्या, ते लगेच सांगतं हा गाय म्हणजे ती, बरं का. गाय शब्द ऐकल्याबरोबर सांगतो की ती अशा अशा रंगाची आहे, मग ती काय करते अशा वगैरे. तर त्याचा मनाशी पण संबंध असतो प्रत्येक गोष्टीचा. डोळ्यांनी जरी तुम्ही कोणती गोष्ट बघतात आहे, पण त्याचं ज्ञान तुमच्या मनामध्ये असतं, बुद्धीमध्ये असतं. तर ते ते कानाच्या द्वारे आपण ऐकल्यावर बरोबर आपण ते सांगू शकतो की याचं काय अर्थ असतो. कान के द्वारा शब्द को सुन नहीं सकते. शब्द का संबंध दिशा के साथ होता है. दिशा के साथ होता है म्हणजे कसं सांगितलं त्यांनी, की माने शब्द जे आहे ते कोणत्या दिशेने येत आहे हे लगेच आपण कान टवकारून बघतो. आता पण मी इथे बसले आणि इकडून काहीतरी आवाज आला तर मी लगेच विचार करेल इकडून आला का इकडून आला, अजून कान टवकारून आपण बघतो. अशा टाइपने त्यांनी सांगितलं की दिशा से भी संबंध है, दिशा के साथ उसका संबंध होता है. माने किसी किसी को कम सुनाई दे तो वह कान को हाथ लगाकर उस दिशा की ओर जाता है. तेच की कोणाला कमी ऐकायला असेल तर, कोणी बोलत असेल तर ते अजून कोणत्या दिशेने आवाज येतोय असं आपण बघत असतो कधी पण. जहां से ये शब्द आ रहे हैं. दिशा ये देवता है. दिशांना देवतांचं त्यांनी दिलेलं आहे, जसं अग्नी देवता सांगितली आहे डोळ्यांची तसं. माने इसके द्वारा ब्रह्मज्ञान नहीं होता. तर त्यांनी सांगितलं आहे की या श्रोत्र्यांच्या द्वारे तुम्हाला ब्रह्मज्ञान नाही होते. आत्मा का ज्ञान प्रवचन से नाही होगा, म्हणजे प्रवचन वगैरे ऐकले तुम्ही, नुसतं सगळं काही ऐकून राहिले आहे, पण त्याच्याने तुम्हाला ते ज्ञान होणार का ब्रह्मतत्वाचं? नाही, त्याची अनुभूतीच करावी लागेल. चैतन्यमय ज्योति द्वारा से ही श्रोत्र से हम सुन सकते हैं, वही ब्रह्म है.
तर त्यांनी तेच सांगितलं की ती जी ज्योती असते, चैतन्य ज्योती जी आहे, त्याच्या शक्तीद्वारे आपण या कानाने ऐकू शकतो, असं त्यांनी सांगितलं. ते पण देश कालावधी चिन्ह ज्याची आपण ह्या मै आणि मेरा, मी आणि माझं समजून जे काही उपासना, जे काही कर्मकांड करत असतो, तर हे त्याच्याही पलीकडे आहे. ते ब्रह्म नाही असं तू समज, ते त्याच्या पलीकडचं आहे. मग 8वा मंत्र इथे सांगितला आहे, तो आपण बघूया. यत् प्राणेन प्राणीति येन प्राण प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. तर प्राणाबद्दल त्यांनी सांगितलं आहे की जो नासिका रंध्रस्थ प्राण के द्वारा विषय नहीं किया जाता, नासिका रंध्र द्वारा आपण प्राण, जो प्राणवायू आपण घेत असतो, श्वासोश्वास करत असतो, त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे किया जाता, बल्कि जिससे प्राण अपने विषयों की ओर जाता है उसी को तू ब्रह्म जान. तेच इथे पण प्रत्येक याच्यात तेच सांगितलं आहे की या प्राण्याद्वारे तुम्ही त्याला जाणू नाही शकत, पण हा प्राणाचा जो श्वासोश्वास चालू आहे तुमच्या प्राणाचा, त्याच्या मागे जी शक्ती आहे तीच महत्वाची, असं त्यांनी सांगितलं. ते पण तेच की देश कालावत चिन्ह की उपासना जो लोक करते ते, तर ते नाहीये, त्याच्या पलीकडे आहे ते ब्रह्मज्ञान, असं सांगितलं. तर इथे पण त्यांनी सांगितलं प्राण को व्हायटल फोर्स नाही लिया जाता. व्हायटल फोर्स म्हणजे पाच जे म्हणजे वायू जे आहे, वायू तत्व, त्याच्यात हे पंचतत्व जे आहे त्यांना व्हायटल फोर्स म्हणतो आपण. तर ते वायू नाही, तो प्राणवायू नाही घ्यायचा आहे. हा प्राणवायू म्हणजे आपण जो श्वासोश्वास घेतो आहे त्याचा इथे उल्लेख केलेला आहे त्यांनी. क्योंकि इंद्रियों का ये प्रकरण है, हे सगळं प्रकरण कशाचं आहे, इंद्रियांचंच आहे. प्रश्नच तोच विचारलाय ना की श्रोत्रस्य श्रोत्र कोण आहे, कानाचा कान कोण आहे, प्राणाचा प्राण, मनाचा मन तो कोण आहे. तर हे इंद्रियांचे विषय आहे. त्यामुळे इथे व्हायटल फोर्सचा अर्थ नाही घ्यायचा पंचभूतांचा, पंचमहाभूतांचा. तो प्राण माने नासिका से लेना है. म्हणजे श्वासोश्वास आपण किंवा आपल्याला स्मेल वगैरे जो येतो त्याचा अर्थ इथे घ्यायचा. नासिका से श्वास प्रश्वास चलता है, गंध स्मेल यह नासिका का विषय है. तो याचा विषय कोणता आहे, गंध. पर ब्रह्म उसका विषय नहीं है. तर ब्रह्म त्याचा विषय नसल्यामुळे त्याची प्राप्ती आपल्याला त्याच्याद्वारे नाही होऊ शकत. उलट हे जे ज्ञान आपल्याला श्वासोश्वासाचं आपण घेतोय, प्राणवायू जो आहे आपला, तो कशाचा आश्रय घेऊन आहे की तोच त्या चैतन्याचा आश्रय घेऊन आपला प्राण सुरू आहे शरीरात. शरीरातलं चैतन्य नष्ट झालं, जसं मृत शरीरामध्ये चैतन्य नाही राहत, तो श्वासोश्वासच नाही घेत तर कसं तो कार्यच नाही करू शकत. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय की जिसका आश्रय लेकर हमारा नाक गंध का ग्रहण करता है वही ब्रह्म है. पण त्याच्या प्रकाशाद्वारे आपण श्वासोश्वास करू शकतो या प्राणाद्वारे, तर ते ब्रह्म है. ये जो गंध है वो पृथ्वी तत्व का इफेक्ट है. गंध हे कोणाचा आहे, पृथ्वी तत्वाचा आहे. आकाश का गुण शब्द. आता इथे परत मी तुम्हाला सांगते म्हणजे लक्षात राहिले, मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं. आकाशाचा गुण सांगितला शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप, जल जलाचा जे आहे ते रस, पृथ्वीचा गंध तत्व आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की घ्राण माने ऑर्गन ऑफ स्मेल, म्हणजे नाक, आपण त्याच्याने स्मेल वगैरे घेऊ शकतो, गंध आपल्याला येत असतो. तो नासिका जिसके द्वारा गंध की ओर प्रवृत्त होती है. म्हणजे कुठून वास आला तर लगेच आपलं नाक म्हणजे आपण विचार करायला, अरे मस्त काय सुगंध येतोय, फुलाचा येतोय, किंवा एक खाण्याचा पदार्थाचाही वास आला, अरे वा वा काय सुंदर पदार्थ बनतोय. मग आपण लगेच तिकडे आपलं त्या विषयांकडे धावतो, म्हणजे अरे काहीतरी बनतंय घरामध्ये, किंवा किती सुंदर फुल आहे, काहीतरी वेगळा वास आहे, किंवा अत्तराचा स्मेल वगैरे असं. तर ते आपले जे आहे नासिका, ते तिकडे प्रवृत्त होते लगेच. उसे जानना वही ब्रह्म है. म्हणजे हे कोणाच्या द्वारे होत आहे, जर आपल्याला हा जो वास येतोय, गंध स्मेल येतो आहे, किंवा आपला श्वासोश्वास सुरू आहे, तर हे हे कोणाच्या प्रकाशाद्वारे आहे, तर त्या ब्रह्मतत्वाच्याच म्हणजे आत्मतत्वाच्या प्रकाशाद्वारे आहे. इन सबसे हमें परे जाना है, असं त्यांनी सांगितलं. तर आतापर्यंत ह्या सगळे जेवढे आहेत पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी जे पहिल्या मंत्रामध्ये जे विचारलं होतं, श्रोत्रस्य श्रोत्र,
म्हणजे कोणाच्या द्वारे हे सगळे आपले कान, नाक, प्राण, वायू हे सगळं चालत असतं, हे कोणाच्या द्वारे? मग दुसऱ्या मंत्रात त्यांनी अर्थ सांगितला की श्रोत्रस्य श्रोत्र है, मनसे मन, मनाचा मन आहे जो, नंतर कानाचा कान आहे, प्राणाचा प्राण आहे. तर हे सगळे चारी इथे त्यांनी सांगितले आपल्याला. तर आता या सगळ्याची आता आपल्याला गरज नाही. तर दुसरा खंड इथे आपला सुरू होतो. तर दुसऱ्या खंडामध्ये ब्रह्मज्ञान की अनिर्वचनीयता. गुरु कहते हैं कि वह जो तत्व है वह अनिर्वचनीय है. अनिर्वचनीय म्हणजे त्याचं वर्णन आपण करू नाही शकत. तर त्याचा उपदेश आम्ही तुम्हाला कसं काय करायचं. तर इथे म्हटलंय इस प्रकार हेयोपदेश से विपरीत तू आत्मा ही ब्रह्म है. आता हेय माने रिजेक्शन, म्हणजे नेती नेती जे आपण म्हणतो. मग हे ते ब्रह्मतत्व आहे का? नाही. मग दुसरं आहे का? मग नाही. मग ते म्हणजे आपण नेती नेती म्हणत जातो, त्याला म्हणतात हेय. म्हणजे रिजेक्शन, नाही नाही म्हणत जातो. उपादेय माने ऑप्टेन, म्हणजे प्राप्ती करायची आपल्याला त्याची. एक तो त्याग करना या ग्रहण करना. हेय, हेय उपादेय असं त्या शब्दाचा अर्थ. इथे एक शब्द घेतलाय त्यांनी. इस प्रकार हेयोपादेय से विपरीत तू आत्मा ही ब्रह्म आहे. त्याच्या विपरीत जो आहे, एक तर रिजेक्शन करतो आपण त्याला, नाही तर ग्रहण करतो. याच्याही पलीकडे जे आहे, ब्रह्म हेय भी नहीं है, उपादेय भी नहीं है, मेरा ही स्वरूप है. तो मेरे ही स्वरूप का मैं त्याग भी नहीं कर सकता और उसे प्राप्त भी नहीं कर सकता. तर माझ्याही स्वरूपाचा आपण त्याग पण नाही करू शकत आणि ग्रहण नाही करू शकत. हे सगळं त्याच्या इच्छेने चालतं. म्हणजे आता इथे शेवटी कन्क्लुजन काय आपण काढलेलं आहे, त्यांनीच म्हणजे सांगितलं आपल्याला की शेवटी आपणच सगळं आहोत. आपणच स्वतः हे सगळं झाल्यामुळे आपण त्याचा त्यागही नाही करू शकत आणि त्याला ग्रहणही नाही करू शकत. शिष्य को इस प्रकार की प्रतीती कराई गई थी. तर त्यांनी त्याला सांगितलं की या सगळ्या गोष्टींच्या द्वारे तू त्याला जाण बा, त्या ब्रह्मतत्वाला. म्हणजे मी जे मार्गदर्शन केलंय त्या सगळ्या गोष्टीचे तू साधना आणि ते करून तू वैराग्य प्राप्त करून मग त्याला जाणण्याचा प्रयत्न कर. तेरा जो आत्मस्वरूप है वही ब्रह्म है. हेच त्यांनी शेवटी सांगितलं की तुझं जे आत्मस्वरूप आहे म्हणजे तूच ते आहे. यहाँ शिष्य की गलती हो सकती है कि वह अहम का त्याग न करते हुए अपने आप को ब्रह्म समझेगा. तर इथे पहा, नवीन साधक किंवा जरी गुरूंनी त्यांच्या पद्धतीने कितीही काही समजून सांगितलं, पण तुमची जी ग्रहण शक्ती आहे, तुम्हाला ते कितपत समजलं आहे, त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. जर त्याने या देहाला या इंद्रियांना जर ब्रह्म समजून घेतलं, ही जर त्याने चूक केली, तर ही खूप मोठी चूक आहे. मग तो अहंकारामध्येच राहील की मीच तो सगळं आहे. मीच म्हणजे हे शरीर, मन, बुद्धी, माझं नाव गाव, मी, माझे मान अपमान जे काय आहे, आपल्याला उपाध्या आहेत, या सगळ्या त्यालाच आपण मग मानायला लागतो तो, आणि मग तो इथे चुकतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर देहबोध जाने के बाद ही ब्रह्म यह अनुभूती होगी. म्हणजे देहबोध नाही पाहिजे तिथे. तिथे तो जो अहम आहे तो नाही पाहिजे. आपला अहम म्हणजे हा शरीराचा अहम. जे ते तत्वमसी तत्व आहे तो अहम वेगळा आहे. पण हे जे शरीरातला जो आहे, म्हणजे या शरीरालाच आपण सगळं मानून बसलो आहोत, म्हणजे हे देहच सगळं आहे, देहाच्या द्वारे जे आपण करतोय तेच ब्रह्म आहे. ही जी चूक आहे ती कदापि करू नका. तो देहबोध सोडून त्याच्या पलीकडे, या सगळ्या इंद्रियांच्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जे तत्व आहे ते जाणण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. आणि ती अनुभूती तुम्हाला जेव्हा होईल तेव्हाच तुम्हाला त्याचं ज्ञान होईल, नाही तर तुम्ही गडबड होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. अगर उसकी बुद्धि में इस प्रकार का निश्चय हुआ है, उसकी बुद्धि विचलित हो रही है, तो उसे फिर से मनन करने के लिए कहना पडेगा. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, चूक होऊ शकते अशा प्रकारे. आता सुरुवात आहे, आपल्याला नाही समजत, आपण अहंकाराने जर करायला गेलो तर मग अशी चूक होऊ शकते. तर काही हरकत नाही. तर पुन्हा पुन्हा तुम्हाला ते मनन करावं लागेल, पुन्हा त्याचा अभ्यास करावा लागेल, पुन्हा जाणावं लागेल की ते तत्व कोणतं आहे. तर शरीर नाहीये बा, मग मन नाहीये, हे सगळं सोडायचं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्या पलीकडे आहे ते सगळ्याच्या. आणि पुन्हा पुन्हा ते सगळं करू शकतं. तर इथे त्यांनी ते छांदोग्य उपनिषदाचं उदाहरण एक जे सांगितलं आहे की जैसे इंद्र को, म्हणजे इंद्र आणि विरोचन, म्हणजे इंद्र म्हणजे देवांचे, देवांचा राजा, आणि विरोचन म्हणजे राक्षसांचा. तर ते दोघही जण प्रजापतीकडे काही काळासाठी जातात, म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी. तर मग त्यांना 32 वर्ष ते
म्हणजे मार्गदर्शन करतात की इतके इतके वर्ष तुम्हाला हे करायचं. पहिले सुरुवातीला असंच कामं सांगतात, हे झाडा, मग ते फुलं आणा, मग हे करा, अशा प्रकारे वगैरे वगैरे. मग थोडंफार काहीतरी ते त्यांना ज्ञान देतात. तर त्याला काय वाटतं विरोचनला, की आता हेच ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त झालंय आणि आता आपल्याला काहीच करण्याची गरज नाही, म्हणून तो निघून जातो. आणि मग इंद्रालाही तसं वाटायला लागतं सुरुवातीला. पण त्याच्या लक्षात येतं की नाही, इथे आपली काहीतरी चूक होते, आपण हे जे ज्ञान आहे ब्रह्मज्ञान, ही खऱ्या ज्ञानाची आपण प्राप्ती नाही केली बा, म्हणून तो परत मग प्रजापतींकडे जातो. आणि मग त्याच्यानंतर ते पुन्हा त्याला किती समजलंय ते बघतात आणि मग पुन्हा त्याला पाठवतात की बा इतके पुन्हा 32 वर्ष. असं करून मग त्याला असं वाटतं की ठीक आहे, आता आपल्याला ज्ञान झालं. मग ते पुन्हा ते गुरूंकडे जातात इंद्र, आणि म्हणतात की असं असं आहे. तर मग पुन्हा ते सांगतात की अजूनही तुला त्या गोष्टीची प्राप्ती नाही झाली आहे. पुन्हा 32 वर्ष पाठवतात, असे 90 वर्ष होऊन जातात. 90, 90 वर्ष, 110 वर्ष त्यांचा तो अभ्यास असतो. तेव्हा त्या इंद्राला त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे जर तुमची चूक होते आहे, त्यांचं म्हणणं की तुम्ही या शरीराला आणि जे बरोबर जे दिसत आहे आपल्याला, आपण जे कार्य करतोय, किंवा त्यालाच जर ब्रह्म मानून बसला आणि अहंकारामध्ये तसेच बसला, तर तुम्हाला ते जे खरं ब्रह्मज्ञान आहे ते होणार नाही, असं त्यांचं म्हणणं. मग त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतील, जसं इंद्र आणि विरोचनला त्यांनी खूपदा हे करायला सांगितलं. तर अशा प्रकारे हा पहिला खंड आपला इथे संपला आहे. तर दुसऱ्या खंडामध्ये इथे सांगितलेलं आहे त्यांनी की ब्रह्मज्ञान की अनिर्वचनीयता म्हणजे काय आहे बुवा ते. तर त्याच्यामध्ये जो पहिला मंत्र आहे तो आपण उद्या घेऊया. त्यांनी असं सांगितलं आहे की थोडस सांगतो मी बघू. हे सगळं याचा अभ्यास झाला बा, याच म्हणजे या वाणीच्या परे कोण आहे, कानाच्या परे कोण आहे, हे सगळं सगळं तुम्हाला ज्ञान सांगितलं. पण तरी त्यांचं म्हणणं आहे की शिष्याला जर समजलं नाही तर त्यांना पुन्हा मार्गदर्शन करावं लागतं. आणि मग शिष्य पुन्हा मार्गदर्शन करून आल्यावर म्हणतं की मला आता हे थोडंसं समजलं आहे, इतकं इतकं समजलं आहे, तर मी त्या ब्रह्माला जाणले आहे, असं असं ते तो शिष्य म्हणतो. पण तरी गुरु म्हणतात की नाही, अजून तुला ते ज्ञान झालेलं नाहीये. तर मग याच्यावर ते काही 2-3 श्लोक आहेत, 5 श्लोक आहे बहुतेक, तर ते आपण आता उद्या बघू. तर चला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. इतके शांतपणे तुम्ही सगळं ऐकून घेत आहात, त्यासाठी खूप तुम्हाला छान सांगितलं मॅडम, मस्त. हो, थँक्यू. एकदम छान सांगितलं. पहिला खंड संपलेला आहे. आणि हो. तसं बघायला गेलं तर असं वाटेल की पहिला खंड हा काही इंद्रियांवर आहे काय, तर तो इंद्रियांवर नाहीये. खूप हो. डीप नॉलेज आहे त्याच्यातलं. आणि ह्याच्या पुढचं जे नॉलेज तुम्ही जर कनेक्ट केला, आपण तो डीएनएचा जो व्हिडिओ टाकलाय चक्रध्यानावर, तर हा. त्याच्यामध्ये हेच सांगितलंय. म्हणजे कान, नाक, जीभ, हे जे आपले पंच ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो, कर्मेंद्रिय आणि हे बाकीचं, तर इव्हन तत्व सुद्धा कसं तयार झालेलं आहे, आपल्या शरीरात तत्व कशी तयार होतात, हम्म. डीएनए कशा तयार होतात, पेशी कशा तयार होतात, आणि से- त्यातून कर्मबंधनात आपण कसं अडकतो, हे जर जाणून घ्यायचं असेल, ऍक्च्युली इथे या खंडाचा सुद्धा तोच योजना आहे की कानामागचा कान, डोळ्यामागचा डोळा. हे जाणून घेतलं पाहिजे ना. आपण नुसता जो काही डोळा बघतोय, डोळा हम्म. बघत नाहीये, ते डोळ्याचं आकलन, डोळ्यामागचा डोळा म्हणजे परत आपला मेंदूच करतोय. मेंदूच करतोय आपण काय बघतोय. तर हे समजून फार घ्यायला तुम्ही डीप डीप त्याच्यावर मनन चिंतन केलं पाहिजे. आणि आता दुसरा खंड घेतला ना मॅडमनी, की पहिल्या खंडाचं कनेक्शन लावलं पाहिजे. हो. तर खूपच छान सांगितलं मॅडमनी. आणि नक्कीच चिंतन करा त्याच्यावर. आणि जो व्हिडिओ टाकलाय तोही बघून घ्या. म्हणजे नक्की कशा पद्धतीने डोळ्यामागच्या डोळ्याला जाणून घ्यायचं, कानामागच्या कानाला जाणून घ्यायचं, हे आपल्याला सगळ्यांना कळेल. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आणि ध- प्रश्न विचारलेला आहे की ध्यानात कसं वाटलं, काय वेगळं पण जाणवलं, त्याचं उत्तर जरूर टाका. चला, भेटूयात उद्या सकाळी. उद्या अवनी मॅडमचं आहे. हो. आणि सकाळी मणिपूर चक्रा ध्यान आहे. कालचं मी चक्रामध्ये सगळं रहस्य सांगितलेलं आहे. आणि संध्याकाळी उद्या 9:30 ते 10 मी योग निद्रा घेणार आहे, स्पेशल योग निद्रा. तर ती पण चुकू नका. सगळ्यांना ओपन ठेवलेला आहे उद्याचा योग निद्रेचाही कार्यक्रम. त्याचा लाभ सगळ्यांनी घ्या. धन्यवाद सगळ्यांना.
चला धन्यवाद. मीटिंग बंद करूया. उद्या भेटू सकाळी.